माझ्या लेकराचे लेकर सोन्यासारखे एवढे होते. 12वीचं एक लेकरू, 10वीचं एक लेकरू. 3 लोक मयत असलेले आम्हाला आढळून आले. त्याच्यामध्ये गायत्री सुधाकर मस्के वय 40 वर्ष, प्रियांका सुधाकर मस्के तिची मुलगी आहे 17 वर्ष आणि शिवराज सुधाकर मस्के 15 वर्ष आहेत. मानवी स्वार्थ आणि वादविवाद किती खोलवर जाऊ शकतो याची शोकांतिका आज सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. एका बहिणीला आणि तिच्या 2 निष्पाप मुलांना त्यांच्याच नातेवाईकांनी तलवारीने ठार मारले. रक्ताने माखलेल्या घरात एक आई आणि तिची 2ही मुले. ही घटना पाहून कोणाचेही डोळे भरून येत नाहीत तर नवलच. सोलापूरच्या दक्षिण तालुक्यातील बोरामणी येथील मस्के वस्तीवर 1 मे 2026 रात्री 11 ते 2 मे 2026 सकाळी 8च्या दरम्यान एक अमानुष त्रिपक्षीय हत्याकांड घडले. 40 वर्षीय गायत्री सुधाकर मस्के, त्यांची 17 वर्षांची मुलगी प्रियांका आणि 15 वर्षांचा मुलगा शिवराज या तिघांना त्यांच्याच दीराने तलवारीने वार करून खून केला. आई, मुलगा, मुलगी तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. लोकांचे डोळे अश्रूंनी भरले आहेत. गायत्री मस्के हे सुमारे 10 ते 12 वर्षांपासून या वस्तीवर राहत होत्या. त्यांच्या पतीचे 5 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीचा आणि 25 लाख रुपयांच्या हात उसण्याच्या पैशांचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून चालू होता. गायत्री या दीर शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय मस्के यांच्याकडे वारंवार जमीन आणि पैसे मागत होत्या. याच कारणावरून दीर भावजयांमध्ये सतत वादविवाद होत होते. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय मस्के यांनी आपल्या भावजईला आणि तिच्या 2 मुलांना निर्दयीपणे तलवारीने हल्ला करून ठार मारले. यामध्ये त्याची पत्नी राणी शंकर मस्के, मुलगी दीक्षा, मुलगा धीरज, मेव्हणा सूरज माधवराव मोरे आणि हॉटेल कर्मचारी सचिन शिवाजी वाघमारे यांनी त्याला मदत केल्याचा आरोप आहे. गायत्री यांनी आपल्या दीराला 25 लाख रुपये दिले होते. जमीन मागत होती. एवढ्यासाठी तिला आणि तिच्या 2ही मुलांना असे क्रूरपणे मारले गेले. 17 वर्षांची प्रियांका आणि 15 वर्षांचा शिवराज, त्यांचे काय गुन्हे होते? निष्पाप मुलांचे चेहरे आज रक्ताने माखलेले आहेत. ही घटना केवळ एक हत्याकांड नाही तर संपूर्ण कुटुंबाची हत्या आहे. गायत्री यांचा भाऊ दिलीप विश्वनाथ चांदोरे, राहणार चंडकापूर, कर्नाटक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माझ्या बहिणीला आणि तिच्या मुलांना दीराने जीवे मारले. 25 लाख रुपये आणि जमिनीसाठी त्याने तसे पाशवी कृत्य केले. मी न्याय मागतो. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आहेत. पोलीस घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी मोठी शोध मोहीम सुरू आहे. एका छोट्याशा वादात संपूर्ण कुटुंब नष्ट झाले. प्रियांका आणि शिवराज सारख्या 2 निरागस जीवांचा अंत झाला. ही बातमी पाहतानाही प्रत्येकाचे हृदय पिळवटून जाते. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा त्वरित आणि कठोर तपास करेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे. ठीक आहे. काल दुपारच्या दरम्यान बोरामणी गावात हॉटेल नंदिनी, जे आपलं हैदराबाद रोडवरती आहे, त्याच्या पाठीमागे एक मस्के वस्ती आहे. त्या ठिकाणी काही गंभीर घटना घडलेली आहे अशी माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती. खात्री करण्यासाठी मी आणि माझ्या सोबतचा स्टाफ त्या घटनेच्या ठिकाणी गेलो. त्यावेळेस आम्ही लोकल म्हणजे स्थानिकांच्या मदतीनं खात्री केली घटनेची. त्यावेळेस त्या मस्के वस्तीवरती 3 लोक मयत असलेले आम्हाला आढळून आले. त्याच्यामध्ये गायत्री सुधाकर मस्के वय 40 वर्ष, प्रियांका सुधाकर मस्के तिची मुलगी आहे 17 वर्ष आणि शिवराज सुधाकर मस्के 15 वर्ष आहे. त्यांचं घरच आहे. त्यांच्या घरामध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. त्या घटनेच्या अनुषंगानं आम्ही जी कारवाई पोलिसांनी करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे पंचनामा केला. मयत ज्या व्यक्ती आहेत त्या सरकारी दवाखान्यात पाठवल्या आणि अकस्मात मृत्यू दाखल केली. त्याच्यानंतर ते जी मयत आहे गायत्री सुधाकर मस्के, तिचे भाऊ दिलीप विश्वनाथ चांदोरे, हिची सासरवाडी आहे चंडकापूर, बसव कल्याण, बिदर, कर्नाटक राज्यातली. त्यांच्या तक्रारीवरनं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा रजिस्टर नंबर 244/26, BNS कलम 103(1), 351(2), 3(5) आणि आर्म ऍक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. बाकी घटनास्थळावरती आपण जे तांत्रिक मदत आवश्यक होती पोलीस स्टेशन डिपार्टमेंटकडे जी मदत आहे, डॉग स्क्वॉड आहे, फिंगरप्रिंट आहे, बाकीच्या ज्या आमच्याकडे सुविधा उपलब्ध आहे त्या सगळ्या सुविधांचा वापर केलेला आहे आणि तपास केलेला आहे. याच्यामध्ये 6 आरोपी आहेत. त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय मस्के. त्याच्याशिवाय त्याची पत्नी आहे राणी,
त्याचा मुलगा आहे धीरज, मुलगी आहे दीक्षा आणि त्याचा एक मेहुणा आहे. मेहुण्याचं नाव आहे सूरज मोरे आणि एक शेजारी एक वाघमारे म्हणून मुलगा आहे. असे 6 लोक आहेत. चौकशीसाठी आपण काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. मुख्य कारण काय होतं या गुन्ह्यामागचं? काही उकल होऊ शकले का? याच्यामध्ये जी मयत आहे, मयत ही त्याची वहिनी आहे. एकूण 3 भाऊ आहेत. ते 3पैकी 2 मयत आहेत. हा एकटा जो आरोपी आहे हा एकटा जिवंत आहे. त्याचे 2 भाऊ मयत आहेत. यांचे प्रॉपर्टीचे डिस्प्यूट चालू आहे. ते आहेत वाटणीसाठी, वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. ते वाटणी ही मयत जी आहे ती वाटणी मागत होती आणि हात उसने तिनं 25 लाख रुपये यातल्या आरोपीला दिलेले आहेत. ती वारंवार मागणी करत होती आणि त्या कारणावरच त्यानं ती वारंवार मागणी करते म्हणूनच हा गुन्हा घडल्याचं प्रथम दर्शनाच्या तपासात आपल्याला दिसून येते. हॉटेल टाकले माझ्या लेकराच्या जाग्यात. हा, माझ्या लेकराकडून 7-10 लाख रुपये घेतलाय. माझं लेकरू मागितल्यावर शेत घर पैसे मागितल्यावर माझ्या लेकराला असं केल्यात. सासू एक, जाऊ ते बाळ्या म्हणायचा गोसाई आणि ती पोरगी, त्या पोरीचं नाव काय आहे? दीक्षा. हा, ही घटना कधी घडली आणि आपल्याला कधी माहिती मिळाली असं त्याला का तेव्हा 4 आणून माझ्या तिन्ही बरोबर जाळ लावलं तर माझं मन समाधान राहते. हा, आत्मा माझा का म्हणत असेल. माझ्या लेकर सोन्यासारखं लेवडे होते. 12वीचं एक लेकरू, 10वीचं एक लेकरू. त्याची रणकी झाली. माझ्या लेकराला मारायचा होता भाड्या. माझ्या लेकराचे लेकर ठेवायचा होता गोसाई भाड्या. त्याचं बी बाजू दे काय त्याच्या गाडवं लोडे सत्यानाश लोडे. पळत दुसऱ्या घरात जाऊन कसं 25-30 वार केला कुऱ्हाडीनं. आम्हाला न्यायच पाहिजे. आम्हाला काही नाही, ते 6 आरोपी पाहिजे. जे रिक्षावाला गाडी, सासू सासरा, 2 लेकर, एक रिक्षावाला आहे त्यानं स्वतः येऊन 2 वाजायला बोरामध्ये मुला घेऊन गेलाय आणि परत कुठं फरार झाले ते माहिती नाही आम्हाला. सगळ्याला घेऊन आणून मारून सगळं करून नेऊन सोडला जिकडं तिकडं आणि यानं फरार झाला. आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला मारायचे पाहिजे. ते माझ्या लेकराची माती करून लेकराच्या लेकरं मी थोर करतो ते भाडे. माझ्या सगळ्याला आम्हाला त्यांनी माझं लेकरू रंडक पण घाले. 2 लेकरं घेऊन बसत. आम्हाला न्याय पाहिजे. माझ्या लेकरू रंडक पण घालीत बसलं तर ते घू खाया पाहिजे भाड्या माझ्या लेकराचा. आमचं सगळं सोयीच त्यानं केली. पैसे मागला तर तसं केलाय का काय की भाड्या. असं आज आमच्या गावातील लेखमाती, चनकापूर गावातील लेखमाती गायत्री सुधाकर मस्के हिला बोरामणी इथं 30-35 वर्षाच्या अगोदर लग्न झालेलं होतं. तिला 2 मुलं होते, एक मुलगा आणि एक मुलगी. काही कारणास्तव किंवा आजार येऊन त्यांचा नवरा मेल्यानंतर तिनं कसं तरी घर आपलं मुलाला पालनपोषण करत होती बंडाळीमध्ये. तर तेवढं करत असताना पैशाच्या किंवा शेतीच्या लफड्यामुळे तिच्या सख्या दिराने नाव पप्पू उर्फ शंकर मस्के बोरामणी यांनी तिघाचा तलवारीने घरात झोपलेल्या ठिकाणी एकाच तलवारीने तिघाचा खून करून फरार झालेला आहे. आणि त्यांच्याबरोबर 5 आरोपी आहेत. राणी शंकर मस्के, सूरज माधव मोरे, धीरज पप्पू उर्फ शंकर मस्के, सचिन शिवाजी वाघमारे राहणार बोरामणी, दीक्षा सुधाकर उर्फ शंकर मस्के हे राहणार प्रॉपर बोरामणीचे आहेत. अशी हत्या होऊ नये हे माणसं कोंबड्याला कापल्यासारखं तो ह्या तिन्ही एक लोक आणि एका लेकीला कोंबड्याला कापल्यासारखं कापलेले आहेत. मुलाच्या अंगावरती मिनिमम 20 ते 25 वार आहेत. आपली काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे, ते 6च्या 6 आरोपीला
अटक व्हावं आणि फाशीची शिक्षा व्हावं. तर यामध्ये किती आरोपी अटक आहेत? त्याच्यामध्ये पोलीसवाले आम्हाला सांगतात की 3 आरोपीला अटक केलो म्हणून. काय बाकीचे फरार आहे. पप्पू मेन जो आरोपी आहे, पप्पू उर्फ शंकर मस्के, हा फरार आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.